नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. 2026 होळी हा सण कधी आहे? 2 मार्च का 3 मार्च? जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू धर्मात प्रत्येक पौर्णिमेला विशेष असे महत्त्व असते. मात्र फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा ही सर्वात महत्त्वाची मानली गेलेली आहे. कारण याच दिवशी अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक असलेली होळी पेटवली जाते. यंदाची फाल्गुन पौर्णिमा केवळ होळीमुळेच नाही, तर या दिवशी लागणाऱ्या चंद्रग्रहणामुळेही या अतिशय चर्चेत राहणार अशी ही होळी हा सण आहे. कारण यावेळेस ग्रहणाचे सावट असल्यामुळे होळी हा सण आपण कधी साजरा करायचा? 2 मार्चला का 3 मार्चला? जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पंचांगानुसार यंदा फाल्गुन पौर्णिमा तिथी ही 2 दिवसावर विभागली गेलेली आहे. या तिथीचा प्रारंभ 2 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5:55 ही पौर्णिमा तिथी ही चालू होत आहे आणि ही पौर्णिमा तिथीची समाप्ती ही 3 मार्च रोजी सायंकाळी 5:07 ही पौर्णिमा तिथी संपणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार 3 मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमा ही आपण साजरी करणार आहे. ही फाल्गुन पौर्णिमा आपण या दिवशी आपण पवित्र नद्यांमध्ये स्नानासाठी आणि देवपूजा करण्यासाठी ही पौर्णिमा अतिशय महत्त्वाची आहे. तर स्नानासाठी सकाळी 5:19 ते 6:08 ब्रह्ममुहूर्त अतिशय शुभ मुहूर्त आहे. त्यामुळे आपण उपवासासाठी आणि स्नानासाठी ही पौर्णिमा अतिशय 3 मार्चला आहे. मात्र होळी हा सण आपण कधी साजरा करायचा याची माहिती आता आपण पाहूया. तर 3 मार्चला वर्षातील पहिले चंद्रग्रहण आहे आणि चंद्रग्रहणाची वेळ ही सायंकाळी 6:44 असून याचा समाप्ती ग्रहण काळात बदल दिसून येईल. त्यामुळे होळी हा सण आपण 2 मार्चलाच आपण साजरी करणार आहे. 2 मार्चला सोमवारी सायंकाळी 5:55 ही पौर्णिमा तिथीला सुरुवात होत आहे आणि शास्त्रानुसार ज्या दिवशी प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्तानंतरची वेळ हिला पौर्णिमा असते, त्याच दिवशी आपण होळी हा सण आपण साजरा करत असतो. म्हणजे होळी हा सण आपण सायंकाळीच करत असतो. प्रदोष काळात ही होळी हा सण आपण साजरा करत असतो. त्यामुळे हा योग 2 मार्च रोजी जुळून येत असल्यामुळे आपण होळी हा सण आपण 2 मार्चलाच करणार आहे. आणि तसे पाहता 3 मार्चला ग्रहण असल्यामुळे आपण होळी हा सण आपण 2 मार्चलाच करायचा आहे. 3 मार्चला ग्रहण असल्यामुळे आपण 2 मार्चलाच आपण होळी हा सण आपण साजरा करणे हे आपल्याला सोयीस्कर होईल. म्हणून ग्रहणाचे नियम आणि पौर्णिमेची व्याप्ती ही लक्षात घेता सोमवारीच हा सण आपण साजरा करावा. तसेच अनेकांना प्रश्नही पडला असेल की 2 मार्चला भद्रा काळात आपण शुभ कार्य टाळायचे असतात, मग होळी हा सण आपण कसा साजरा करावा? तर 2 मार्च रोजी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात भद्रा असला तरीही त्या काळात होलिका दहन आपल्याला करता येते. त्यामुळे भद्रा जरी असला तरी शास्त्राप्रमाणे प्रदोष काळातही पौर्णिमेला महत्त्व देऊन आपण 2 मार्चलाच होळी हा सण आपण साजरा करावा. मार्चला होळी हा सण आपण साजरा केल्यानंतर 3 मार्चला धुलीवंदन आहे. मात्र या दिवशी ग्रहण असल्यामुळे ग्रहणाचे वेध आणि नियम हे सर्व पाळून नागरिकांनी हा सण साजरा करावा. तर होळी हा सण महत्त्वाचा सण आहे. तर सर्वांनी हा सण आपण 2 तारखेलाच आपण हा सण साजरा करायचा आहे. छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी
तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.